शिवाय ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य। हॅलो, श्री स्वामी समर्थ. कसे आहेत तुम्ही सगळे? मस्त आहेत ना? मस्तच राहतात. चला, आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. हा व्हिडिओ सोमवारचा आहे आणि सोमवारी ना इथं दूध केलं होतं पिण्यासाठी, कारण जेवण संध्याकाळी असतं आणि काकूची मिठी असते की मम्मीला काहीतरी करून द्या उपवासाचं, मम्मीला काहीतरी करून द्या, भूक लागते, दूध तरी द्या ना. त्याच्या हातात द्या. पण टाईम झाला होता, चहा पण नको वाटतं सारखं प्यायचा, त्याच्यामुळे दूध केलं होतं. पण ते दूध काय मला घोटत नव्हतं, मी बळच दूध पिते. त्याला आता सोमवार आहे म्हणून आज दूध घेतलंय आता मी, तरी दूध काही जास्त पिऊ वाटत नाही. काय म्हणतात ना, असलं की चांगलं, नसलं की बोंबल म्हणल्यासारखं. जेव्हा असतं ना तर तेव्हा माणसाला नाही घेऊ वाटत, नसलं ना मग घ्यावं वाटते दूध. आज आहे तर मला घेऊ वाटणं गेले, तरी थोडं घेतलं आणि थोडं तसं ठेवलंय. काय का कालवाय तुमचा भांड्याचा. आता केस इतके गळायलेत ना, केस विचरायला नको वाटायला. 2-4 दिवस मी केसाला हात सुद्धा लावत नाही, एवढे केस गळायले. तसं पण हिवाळ्यामध्ये केसाची गळती ही होतेच म्हणून प्रत्येकाचेच. पण मला वाटायला माझे जास्तच केस गळायला लागले. ते आता तुम्हाला दाखवेल मी माझे किती केस गळायले. तर मी काल विचारलं होतं, म्हणजे काल नाही परवा दिवशी विचारलं होतं, तर त्याची क्लिप ठेवली मी थोडीशी दाखवण्यासाठी किती केस गळायले. तर त्याच्यामुळे त्याच्यावर ना आता मागे एकदा तेल केलं होतं, तर तेव्हा ना कांदा वापरला होता, पण कांद्याचा वास खूप बेकार येतो, त्याच्यामुळे तो कांदा आता नाही वापरणार मी. आता कढीपत्ता, जास्वंदीचं फूल वगैरे हे असंच वापरणार आहे, लिंबाचा पाला वगैरे. तर मी तुम्हाला करताना दाखवेल की काय काय तेलामध्ये मी वापरले, काय केले. तर दूध वगैरे घेतलं आणि मला तेल बनवायचं होतं केसासाठी, कारण माझे इतके केस गळायला लागलेत ना की सांगायलाच नको. केस विचरायचं म्हटलं ना माझ्या अंगावर काटा येतो. मी 2-4 दिवस विचरतच नाही. त्याच्यामुळे मला चला आज काही करून तेलासाठी वेळ काढायचा म्हणजे काढायचा. रोज म्हणते तेल करू, पण काय माझ्या लक्षातच राहत नाही तेल करायचं. पण आज सगळं सामान गोळा करून ठेवलं. पण काय होतं ना, एखाद्या वेळेस तेल बनवायचं म्हणलं का हे असलं तर ते नसतं, ते असलं तर ते नसतं. आणि तेल बनवायचं म्हणलं सगळं सामान असलं ना तर मग चांगलं वाटतं. जास्वंदीचे फुलं वगैरे जास्त करून मिळत नाहीत आमच्या इथं, कारण 2-4 झाडं आहेत, पण बायकांना पहाटच फुलं तोडून नेतात सगळ्या. मग माझ्या हिशाला काही फुलंच येत नाही ती. पण आज कसे तरी मला फुलं मिळाले होते, त्याच्यामुळे मग मी आज म्हणलं नको कंटाळा करायला, आज काही करायचं तेल बनवायचं म्हणजे बनवायचं. केस गळण्यापेक्षा तरी तेल बनवून ठेवलेलं बरं. त्यानिमित्तानं तरी माणूस तेल लावतो डोक्याला, नाहीतर ना 8-8, 15-15 दिवस तर तेल लावायचं नावच नाही. तर आता इथं बघा मी तेल बनवण्यासाठी काय काय घेतले. जास्वंदीचे फुलं घेतलेत, पानं घेतलेत, जवस, पुन्हा मेथ्या घेतलेत. मेथ्या सगळ्यात बेस्ट आपल्या केसासाठी. कोण कोण कोरफड टाकतं, आवळा टाकतं ह्याच्यामध्ये, पुन्हा शिकाकाईचं पावडर टाकतं कोण कोण. तर मी माझं ते जेवढं भेटेल तेवढंच मी टाकलं याच्यामध्ये. आणि ते आहेत ना काळी बिया आहेत कशाच तरी, आता मला नाव काही आठवत नाही आहे त्याचं, पण काहीतरी नाव आहेत, पण थोडंसं अवघड आहे त्याच्यामुळे मी विसरले नाव त्याचं. तर हे सगळं घेतलं आहे. लिंबाचा पाला घेतला आहे, महत्त्वाचं म्हटलं तर लिंबाच्या पाल्यानं ना त्यात कडूपणा असतो, त्याच्यामुळे आपला डोक्यातला जो कोंडा आहे तो जायला मदत होते. त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये लिंबाचा पाला ॲड केला आहे. आणि कढीपत्ता सगळ्यात महत्त्वाचा. कढीपत्ता रोज खाल्ला ना आपल्या जेवणामध्ये सुद्धा, तर ते सुद्धा आपल्या केसासाठी चांगलं असतं. पण कढीपत्ता सहसा आपण प्रत्येक भाजीत वापरत नाही. आमच्या तर ह्यांना अजिबात कढीपत्ता आवडत नाही, त्याच्यामुळे मी जास्त काही कढीपत्ता वापरत नाही. तर इथं तेल गरम करायला ठेवलं आणि त्याच्यामध्ये अगोदर लिंबाचे पाला, कढीपत्ता टाकून घेतलं आणि नंतर मग फुलाचे पानं टाकले, एक 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 एक. आणि ते जास्त करपू द्यायचं नाही, जास्त जर करपलं ना तर तेलाचा कलरच चेंज होतो आपल्या. त्याच्यामुळे मग थोडासा हिरवा कलर होतोवर फक्त राहू द्यायचा आणि नंतर मग जवस, मेथ्या वगैरे त्यात पूर्ण ॲड करायच्या. 5 ते 10 मिनटं ठेवायचं आणि चांगला कलर चेंज झाला का मग खाली उतरून घ्यायचं आणि थंड झाल्याच्या नंतर मग ते म्हणजे शोधून घ्यायचं तेल आणि नंतर एकदा बाटलीत वगैरे भरून. पण मी तात्पुरतं आता थोडंच केलं होतं. आता नेक्स्ट टाईम जेव्हा बनवेल तर तेव्हा जास्त प्रमाणात बनवेल, म्हणजेच एकदा बनवलं ना तर टेन्शनच नाही, कमीत कमी महिनाभर तरी. ते तसं मला बाटली दिली होती की ह्याच्यात भर म्हणून, पण मी मला नको आता लगेच लावायचं आहे, तर मग कशाला बाटलीत वगैरे भरायचं. दोघी तिघीनं लावलं तर एका टाईमला तेवढं संपून जाते. होतच लई झालं, 1-2 छटा कांद्याचं तेल होतं, जास्त काय तेल घेतलं नव्हतं मी दुसऱ्या वेळेस बनवू यासाठी. आता बरेच दिवस झालं मागं एकदा तेल बनवलं होतं मी, पण त्याच्यात कांदा ॲड केला होता. त्या कांद्याचा वास खूप बेकार येत होता, त्याच्यामुळे मी कांदा ह्यावेळेस काही ॲड केला नाही. कांदा पण टाकतात कोण कोण, पण मी नाही ॲड केला.
तेव्हापासून काही मला तेल बनवणंच झालं नाही. विचार करतो माणूस की हे करायचं आहे ते करायचं आहे म्हणून, पण आवर्जून वेळ काढून बनवणं होत नाही. माझं पण तसंच होतं. त्याच्यामुळे आज मी आवर्जून वेळ काढला आणि नंतर मला सोमवारची तयारी पण करायची होती. प्रसाद वगैरे बनवायचा, पीठ मळायचं, दिवे करायचे वगैरे करायचं होतं. त्याच्यामुळे मी आधी तेल बनवून घेतलं आणि तेल खाली उतरून ठेवलं आणि थंड झाल्याच्या नंतर एक कपडा घेतला आणि कपड्यावर ते सगळं सामान टाकून दिलं. आणि ती पुढे तुम्हाला दिसेलच मी काय आयडिया केली, कशी केली, कारण ती वाटीत बसतच नव्हतं. तर त्याच्यामध्ये ठेवलं मी आणि आता कुठं अडकावू मला काय सुचत नव्हतं. त्याच्यामुळे आमच्या देवाचं जे टेबल आहे तर त्याच्यात मी मारतूल ठेवला आणि त्या पानं करपू दिले नाही जास्त. पानं जर करपले तर मग तेलाचं पूर्ण आकारच बदलतो. पैशाला लावायचं तर तिला बरं लावलं, तेलाचा आकार बदलतो आणि घरी पॅक केलं मी दार. आयडिया केली टिपका पडतो नाही तर मग असं पिळू करायचं नाही, सगळे हात खराब होते ते आणि दुसरं मग काम पण कोणतं होत नाही. त्याच्यामुळे तसं ठेवून दिलं. मला आयडिया माझं बनवायला चालू आहे. आता थंड होऊ देते, थोड्या वेळ राहू देते त्याचं कटकट राहू दे. काय चाललं आता हे चांगलं थंड होऊ द्यायचं. थंड झाल्या तर इथे बघा खाली उतरून ठेवलं आहे आणि खाली उतरून ठेवल्याच्या नंतर थंड झालं ना नंतर मग ओतायचं. तर इथे वाटीलाच डायरेक्ट कपडा बांधला होता असं म्हणे, पण ती वाटी काय व्यवस्थित बसत नव्हती, कारण त्याचं गोटुडं बांधलेलं जे गोटुडं होतं तर ती वाटीच्या खालीच येत होती, ती वाटी काय बसत नव्हती. नंतर मग असं आदर ठेवलं त्याच्यावर कपडा आणि मग त्याच्यात ते सगळं जे पालापाचोळा होता तर सगळं त्याच्यामध्ये ओतून दिला आणि नंतर मग तेल खाली गळत गेलं. कारण चहापत्ती असलं तर आपण चमच्यानं वगैरे दाबू शकतो, पण ह्या पाल्याला दाबता पण नाही येत. त्याच्यामुळे मग मी तर ते थंड होते तोपर्यंत आता इथं पीठ मळून घेते, कारण आज सोमवार आहे माझा. मग सोमवारला ना पशुपती सोमवारला ना जेवढं पाहिजे तेवढंच मळायचं असते. म्हणजे आता प्रसादाला किती 3 भाग न्यावे लागतात वेगवेगळे. मग तेवढं 3 भागापुरतच बनवायचं, जास्तीचं नाही बनवायचं. त्याच्यामुळे मग आज काय करू मला पुढे पडलं होतं. मग त्या दिवसाचा गुळ खिसून ठेवलेला आहे. म्हणलं चला आता मलिदाच करू आता चपातीचा, त्यामुळे थोडंच मळायला घेतलं. त्याच्यामध्ये 3 चपात्या आणि दिवे 6 होते बरोबर. आणि तुला ना भीती नाही ना गात ते खाल्लं असतं टुचून बाकीचं नाही बरोबर है ना. आता हे माझा बघत तिसरा सोमवार चालू झाला. आता तिसरा सोमवार चालू झाला. तुझी घेतली का थोडं सुद्धा कमी जास्त व्हायला भाग नाही, बरोबर करायचे तिने पण. हा एक कुंडा आणि हा एक कुंडा, त्याला 3 चपात्या बरोबर होते आणि राहिलेलं त्याच्यात 6 दिवे होते बरोबर. ओके. आता ह्याच्यात मी बनवून घेते. आता मी पीठ घेते थोडस. देखो ना गाइस, देखो ना हमारा होम. पांढरी साडी एकच साडीचा कंटाळा आलाय आता. त्याच्यामुळे तर ह्याच्यावर पण काळे पट्टे येते, पण आता काय करणार होता ठेवून तरी काय करायचं साडीला. त्याच्यामुळे आज वेगळी घातली. दरवेळेस एकच पांढरी साडी घेते अंगावर. त्याच्यामुळे आता हिला हे करते. पुन्हा उशीर झाला ना मंदिरात अंधार असू द्या म्हणून नको वाटतं. तरी आता लावली लाईट आता मंदिरामध्ये. ओके. मग तरी काय वाटत नाही. तर बघा आता तेल छानपैकी थंड झाले आणि आता मी सगळं ओतून घेते. पण ते त्याच्यात काही बसत नव्हतं नीटनेटकं, कारण ती वाटी पण खाली बसत नव्हती. बांधलेलं जी गाठ होती तर ती वाटीच्या खाली येत होती, त्याच्यामुळे ते काही व्यवस्थित आलं नाही. शेवटी ती सोडलं आणि मी पूर्ण कपडा वाटीत ठेवला आणि त्याला वरी लब्बरनं दोऱ्यानं बांधलं होतं अगोदर, पण ते दोऱ्यानं काय व्यवस्थित बसणं गेलं. त्याच्यामुळे मग नंतर आपलं पैशाला लावायचं लब्बर असतं ते लब्बर लावून दिलं आणि ती खूप वेळ झाला ठेवायचा प्रयत्न करते. असं ठेवलं आदर म्हणजे ते खाली गळल पण ते तसं काही होतच नव्हतं. त्याच्यामुळे बघा कशी आयडिया केली आहे. मारतूल अडकावलं आहे त्याच्यामध्ये आणि मारतूलला डायरेक्ट ते लब्बर अडकवलं आणि ते घुसवलं त्या टेबलच्या दरवाजामध्ये आणि नंतर दरवाजा तो पॅक केला. म्हणजे रातभर राहिलं तर ठेव पडतं, वाया जात नाही काही. तरीसुद्धा ते गटुडं जे आहे ना संध्याकाळी लावून घेतलं डोक्याला मी. म्हणजे त्यातलं सगळं तेल पूर्ण डोक्यालाच पुसलं मी. म्हणजे त्यातलं किती बी नितळवायला ठेवलं तर थोडं का होईना तेल राहतंच त्याच्यामध्ये. तर हे बघा दाखवलंच तरी पण शिवानीनं की कशी आयडिया केली आहे. तर
कारण माणसाला कोडं पडते की आता ही धरून तर नाही बसू शकत माणूस, तेल नाही राहिलं तर बराच टाईम लागतो. हे बघा असं तिथे दरवाजा पॅक केला होता. त्याच्यामुळे मग तशी आयडिया केली मी आणि आता चपात्या वगैरे 3 करून घेतल्या. मी तर सांगितलं होतं मग असेच की कटाकटी 3 गोळे बनवायचे आणि त्याची चपात्या करायच्या, कमी जास्त व्हायला नको आहे. तर मी बरोबर असे 3 गोळे केले, 3 चपात्या केल्या आणि नंतर आता इथं मलिदा बनवायला चालू आहे. तर हा मलिदा ना मिक्सरमध्ये काढला तरी चालतो, मिक्सरमध्ये एकदम बारीक होतो, पण नेमकं लाईट डीम होते त्याच्यामुळे मग मिक्सर काही मी लावलं नाही, हातावरच चुरा केला. गरम गरम चपातीचा चुरा केला ना तर होतेच व्यवस्थित. तर छान असे 3 गोळे बनवून घेतले मी आणि आता आले इथं मंदिरामध्ये. मंदिरात आल्याच्या नंतर अगोदर दिवा लावून घेतला, मोठा दिवा आहे तो, आणि नंतर मग देवाला तांब्यातलं पाणी होतं ते पाणी अर्पण केलं आणि नंतर देवाला नैवेद्य दाखवला. आणि जे मी दिवे आणले होते सोबत 6 दिवे बनवून आणायचे पिठाचे, 5 इथं लावून द्यायचे आणि 1 घरी घेऊन जायचं. आठवणीने 6च्या 6 दिव्यांची पूजा करायची, 5 दिवे लावायचे आणि 1 दिवा घरी घेऊन जायचा. आणि घरी नेलं ना तर आपल्या दरवाजात उजव्या साईडला तो दिवा लावायचा. आणि असे पशुपती सोमवार माझा बघत बघत 3रा सोमवार आला होता. आता फक्त 2च सोमवार राहिलेत माझे. तर 5 सोमवारी पण कोण कोण काय करतं, पहिल्या सोमवारी जो म्हणजे पहिल्या दिवशी जो नैवेद्य बनवला आहे तर तोच नैवेद्य 5 सोमवारी पण बनवतात कोण कोण. पण मी तसं नाही करत. गेल्या वेळेस जेव्हा सोमवार केले तेव्हा पण 5 सोमवारी वेगवेगळाच पदार्थ बनवला होता आणि ह्यावेळेस पण वेगवेगळे 5 दिवस पदार्थ बनवले. कारण एक ती एक मान्य आहे की असं म्हणतात की एक ती एकच करायचं. आणि अजून एक नियम आहे ह्या पशुपती सोमवारचा, आपण सकाळी पूजा करायला ज्या जागेवर बसलो ते त्याच जागेवर संध्याकाळी पण बसायचं पूजा करायला. जागा चेंज करायची नाही, ताट चेंज करायचं नाही, पाणीसुद्धा दुसरं ताटात ॲड करायचं नाही. असे बरेच नियम आहेत त्याला. पण मी फक्त उपवास म्हणजे जो नैवेद्याचं ताट होतं, नैवेद्य जो बनवतो तोच फक्त मी वेगवेगळा बनवून नेते, बाकी सगळे नेम फॉलो करते. तर असो, चला व्हिडिओ असा होता.